नमस्कार मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आता आदिवासी विकास विभागामध्ये चौकीदार पदासाठी फॉर्म सुटलेले आहेत. या फॉर्मला बघा 10वी पासचं शिक्षण आहे. भलतेच जण या ठिकाणी म्हणजे सर्वच जण फॉर्म भरणार आहेत पहा. कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे. आता यामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आत्तापासून अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. तर मित्रांनो, आपण बघा स्पेशल एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे आदिवासी विकास विभागासाठी. त्याची लिंक मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. त्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओची PDF तसेच फॉर्मची या ठिकाणी लिंक आणि हॉल तिकीट संदर्भामध्ये सगळं अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही सर्वप्रथम जॉइन करून घ्या, जेणेकरून मित्रांनो तुमचा अभ्यास परफेक्ट होईल आणि योग्य दिशेने तुमची तयारी चालू होईल पहा. कारण की कसंही अभ्यास करून काही उपयोग होणार नाही. या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे स्मार्ट स्टडी करायचा आहे पहा. चला जास्त काही सांगत नाही, फक्त पहिल्यांदा तो WhatsApp ग्रुप जॉइन करा. आणि ज्यांना पण WhatsApp ग्रुप जॉइन होता येत नसेल त्यांनी जो काही माझा नंबर आहे खाली पिवळ्या पट्टीवर 9325230840 या नंबरला SMS करा WhatsAppला की मला ग्रुपला जॉइन करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये जॉइन करून घेईल. सर्वप्रथम हे काम करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे अडचणी येणार नाहीत. मित्रांनो, व्हिडिओला नक्की एक लाईक करा. लाईक केल्यावर तर माझी मेहनत 100% काम करते आणि हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 5 मित्रांना तरी किंवा 5 WhatsApp ग्रुपला तरी शेअर करा. चला, खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही? तर मित्रांनो, कोणती नाही पहा. ऑप्शन क्रमांक डी, उर्दू लिपी ही देवनागरी नाही पहा. झाडे या शब्दाचं मूळ रूपात लक्षात घेतलं त्याचं लिंग कोणतं होतं? झाडे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, झाडेचं काय होईल? ऑप्शन क्रमांक सी, नपुंसकलिंग. रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची रचना कोणी केली? तर कोणी केली मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ए, संत एकनाथ यांनी बघा याची रचना केली पहा. गंभीर या शब्दाचं भाववाचक नाव कोणतं होईल? तर मित्रांनो, गंभीर या शब्दाचं भाववाचक नाव होईल ऑप्शन क्रमांक सी, गांभीर्य. ऑप्शन क्रमांक सी, गांभीर्य. वानर या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तर मित्रांनो, वानर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कपी. लक्षात आलं? कपी याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. निलू नावाचा काळा कुत्रा होता, विशेषण आपल्याला ओळखायला लावलंय. तर मित्रांनो, काळा कुत्रा बघा, काळा या ठिकाणी हे झालं विशेषण. समजलं? विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे, तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे, पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो, आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्क सुद्धा कमी येतील. त्यामुळे आताच तुम्ही या ठिकाणी ₹249ची PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाईनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सिरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणारे मित्रांनो ₹249. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरी सुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. खालकी कोणत्या नदीचं उगमस्थान आहे? महाबळेश्वर येथे नाही. मित्रांनो, कोणत्या नदीचं उगमस्थान आहे? तर पंचगंगा आपलं याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी याचं बरोबर उत्तर आहे पहा. गोदावरीची उपनदी असणारी प्राणहिता नदी ही कोणकोणत्या नद्यांनी मिळून तयार होते? तर मित्रांनो, वर्धा आणि वैनगंगा. ऑप्शन क्रमांक सी, वर्धा आणि वैनगंगा याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याचं जुनं नाव काय होतं? तर मित्रांनो, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याचं जुनं नाव काय होतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी, कृष्णगिरी याचं बरोबर उत्तर आहे पहा. कृष्णगिरी.
नेक्स्ट पहा, भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनुक्रमे सर्वाधिक आढळणारी मृदा कोणती? तर पहा कोणती, पहा गाळाची मृदा आणि काळी मृदा. लक्षात ठेवा, गाळाची मृदा आणि काळी मृदा याचं काय? पहा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. पुणे जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा टच होतात? मित्रांनो, पुणे जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा टच होतात? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी 5 याचं योग्य उत्तर आहे. पहा राज्यामधील अहिल्यानगर नंतर क्षेत्रफळानुसार दुसरा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर दुसरा सर्वात मोठा जिल्हा आहे मित्रांनो पुणे. लक्षात घ्या पुणे. चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा. पहा महाराष्ट्राला लागून असणाऱ्या राज्यांच्या सीमा. तर पहा मित्रांनो, याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी उत्तर दिशा गुजरात हे या ठिकाणी चुकीचं आहे. पहा पूर्वेला छत्तीसगड आहे, दक्षिण दिशेला गोवा राज्य आहे, आग्नेय दिशेला कर्नाटक आहे. पहा जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये कोणतं उद्यान तयार करण्यात आलं आहे? मित्रांनो, जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये ऑप्शन क्रमांक ए संत ज्ञानेश्वर आपलं याचं बरोबर उत्तर आहे. पहा खालीलपैकी कोणता दिवस हा अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा केला जातो? तर मित्रांनो 20 ऑगस्ट. ऑप्शन क्रमांक बी 20 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो. पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या खडकामध्ये बॉक्साईट हे खनिज आढळतं? तर मित्रांनो बॉक्साईट हे जे काही खनिज आहे ऑप्शन क्रमांक सी जांबा खडक याचं बरोबर उत्तर आहे. काय? जांबा खडक. महाराष्ट्रामधील जैवविविधतेचं भांडार म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी मेळघाट याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे मेळघाट. नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणत्या वनांचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतं? तर लक्षात घ्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाहावयास मिळतं. गडचिरोली जिल्ह्यामधील सुरजागड येथे कोणतं खनिज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं? तर लोह खनिजाचं बरोबर उत्तर आहे. पहा पोलाद स्टील तयार करण्यासाठी कोणत्या खनिजाचा उपयोग केला जातो? तर मित्रांनो मॅग्नीज या खनिजाचा उपयोग केला जातो. पहा खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजलं जातं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी कोयना. लक्षात ठेवा कोयना. चुकीची जोडी ओळखायची मित्रांनो. तर या ठिकाणी मित्रांनो चुकीची जोडी कोणती आहे? तर जळगाव पांजरा ही चुकीची. पहा बीडमध्ये बिंदुसरा, अकोल्यामध्ये मोरणा, चंद्रपूरमध्ये इरई नद्या होत्या ह्या. कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान कोणता घाट लागतो? तर मित्रांनो कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान ऑप्शन क्रमांक ए आंबा घाट लागतो. बघा रत्नागिरीमध्ये आंबे असतात, कोल्हापूर ते रत्नागिरी आंबा घाट हे एवढं पॉईंट लक्षात ठेवा सर्वांनी. पश्चिमेकडून पूर्वेकडे शहरांचा आपल्याला बरोबर क्रम ओळखायचा आहे. तर मित्रांनो पश्चिमेकडून पूर्वेकडे शहरांचा बरोबर क्रम कोणता होईल? तर लक्षात घ्या मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ठाणे, जालना, यवतमाळ, भंडारा याचं बरोबर उत्तर आहे. पहा सह्याद्रीची उंची उत्तरेला जास्त आहे, सह्याद्रीची उंची उत्तरेला जास्त आहे, सह्याद्रीची उंची उत्तरेला जास्त आहे. तर याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी. दोन्ही विधाने काय आहेत पहा बरोबर आहेत. राज्यामधील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर मित्रांनो राज्यातील पहिला जलविद्युत प्रकल्प होता खोपोली. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा खालीलपैकी कोणती मृदा फळपिकांसाठी सर्वोत्तम मानली जाते? तर कोणती मित्रांनो? जांभी मृदा याचं बरोबर उत्तर आहे. पहा खालीलपैकी कोणतं शहर आहे मित्रांनो गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही विचारलंय? तर मित्रांनो बीड याचं बरोबर उत्तर आहे. पहा लक्षात ठेवा बीड नाही वसलं. नाशिक, पैठण, नांदेड ही गोदावरी नदी काठ आहेत. पहा मनोरी, मालाड, माहीम या खाड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर मित्रांनो या ज्या काही खाड्या आहेत ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर लक्षात घ्या मुंबईमध्ये आपल्याला ह्या पाहायला मिळतात. लक्षात ठेवा मुंबई या ठिकाणी. नेक्स्ट पहा कोणत्या दोन नदी खोऱ्यांदरम्यान सातपुडा पर्वतरांग पसरलेली? लक्षात घ्या मित्रांनो नर्मदा तापी. ऑप्शन क्रमांक बी नर्मदा तापी. जमिनीमध्ये आम्लाचं प्रमाण जास्त झाल्यास ते कमी करण्यासाठी कोणत्या भूसुधारकाचा उपयोग करतात? तर मित्रांनो चुना लाईम याचं बरोबर उत्तर आहे. पहा महाराष्ट्रामधील कोणत्या धरणाच्या जलाशयाला वीरराघोजी भांगरे जलाशय असं नाव देण्यात आलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक सी भंडारदरा. लक्षात घ्या भंडारदरा याचं काय पहा योग्य उत्तर आहे. राज्यामधील कोणत्या शहराला तलावांचं शहर म्हणून ओळखले जातं? तर मित्रांनो ठाणे. ऑप्शन क्रमांक सी ठाणे. पुढचा प्रश्न आहे राज्यातील पहिलं फानतळ स्थळ रामसर स्थळ कोणतं आहे? तर आपल्या राज्यामधलं पहिलं कोणतं आहे? नांदूर मधमेश्वर. ऑप्शन क्रमांक सी नांदूर मधमेश्वर. खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीला तिच्या उजव्या तीरावरून मिळत नाही? तर येरळा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी येरळा. खालीलपैकी साधारण राज्यामधील कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो? तर पश्चिम घाट, सह्याद्री याचं बरोबर उत्तर आहे. पहा खालीलपैकी कोणत्या वनांना मान्सून वने म्हणून ओळखलं जातं?
तर मित्रांनो उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम दिशेला वाहत नाही? तर मित्रांनो कोयना याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कोयना. महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांना या संदर्भात चुकीची जोडी आपल्याला ओळखायची पहा. तर पाचगणी सांगली ही तर या ठिकाणी चुकीची. बाकी पहा महाबळेश्वर सातारा बरोबर आहे, चिखलदरा अमरावती बरोबर आहे, माथेरान रायगड सुद्धा बरोबर आहे पहा. घोड, वेळ, इंद्रायणी, नीरा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत मित्रांनो? ते ह्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत पहा. घोड, वेळ, इंद्रायणी, नीरा. नर्मदा नदी महाराष्ट्राच्या कोणत्या एकमेव जिल्ह्यातून वाहते? तर मित्रांनो नंदुरबार याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नंदुरबार. 13 तालुके असणारा जिल्हा आपल्याला ओळखायचा आहे. तर बुलढाणा मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. कोणता? बुलढाणा. मध्य प्रदेश राज्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? तर लक्षात घ्या मित्रांनो कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही? तो ऑप्शन क्रमांक बी अकोला याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामधील एकाच नावाचे तालुके आणि जिल्हे याची चुकीची जोडी ओळखायची. तर मित्रांनो कळंब, धाराशिव, परभणी हे चुकीचे आहे पहा. बाकी सगळे या ठिकाणी बरोबर आहेत. समजलं? सातमाळा आणि हरिश्चंद्र बालाघाट या डोंगरामधून कोणती नदी वाहते? तर यामधून मित्रांनो गोदावरी ऑप्शन क्रमांक ए गोदावरी नदी वाहते पहा. महाराष्ट्रातील कोणत्या नद्या खसदरीतून वाहतात? तर लक्षात घ्या मित्रांनो कोणत्या नद्या? तर तापी आणि पूर्णा नद्या मित्रांनो खचदरीतून वाहतात. खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती आपल्याला पाहायला मिळते? तर नागपूर विभाग ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे. कोणता? नागपूर विभाग. विड्या तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा उपयोग केला जातो? बिड्या. तर तिंदूचा उपयोग मित्रांनो बिड्या तयार करण्यासाठी केला जातो. कासवाचं गाव म्हणून ओळखलं जाणारं वेळास हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रत्नागिरी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. लोहाच्या प्रमाणावरून सर्वात जास्त लोह असणारं लोह खनिज आपल्याला ओळखायचं आहे. तर मॅग्नेटाइट ऑप्शन क्रमांक ए याचं बरोबर उत्तर आहे पहा. राज्य कांदळवन वृक्ष घोषित करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर कोणतं राज्य मित्रांनो? महाराष्ट्र हे राज्य पहा. ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र. इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पीडीएफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे, तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त IMP क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. 249 रुपयाला मित्रांनो ह्या PDF असणार आहेत पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला 249 रुपये पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व PDF तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका, लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं, परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 ह्या PDF असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि हा QR स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व PDFs तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.